नमस्कार, मी डॉक्टर आनंद तांबट। आज आपण बोलूया डिलिव्हरी नंतर, म्हणजे एकदा नॉर्मल डिलिव्हरी असो किंवा सीझर झालेला असो, त्याच्यानंतर बेसिकली हॉस्पिटलमधनं जेव्हा पेशंट घरी घेऊन जातात त्यांचे नातेवाईक, त्यावेळेस माझ्या ओव्हरऑल लक्षात आलेलं आहे की त्यांना ना खाण्यापिण्यामध्ये, उठण्या बसण्यामध्ये, हालचालीमध्ये खूप रेस्ट्रिक्शन्स आणले जातात। तर आपण इथे हॉस्पिटलमध्ये ॲज अ डॉक्टर म्हणून खूप वेळेला समजून सांगतो पेशंट्स आणि नातेवाईकांना, पण तरीसुद्धा ह्या गोष्टी चालू राहतात। बेसिकली खाण्यापिण्यामध्ये काहीही व्यर्थ करण्याची गरज नसते। लोकांना खूप अळणी देतात, खूप पातळ देतात, ते सांगतात की बाळाला काही त्रास होईल म्हणून तर तू हेच खा वगैरे, पण त्याच्यामुळे ना बेसिकली पेशंटची तब्येत खराब होत जाते, तिचं दूध चांगल्या क्वालिटीचं राहत नाही। त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की त्यांनी कुठलीही गोष्ट व्यर्थ करायची नाही। कुटुंबामध्ये जे काही अन्नपदार्थ त्या दिवशी शिजवले गेलेले आहेत तेच त्यांना खायला काही हरकत नाही। आणि कुठलीही गोष्ट, उदाहरणार्थ भात खायलाही हरकत नाही, वांगी पण खायला हरकत नाही, जे बेसिकली व्यर्थ म्हणून सांगितलं जातं, पुराण काळापासून आलेलं आहे। का अजूनही ते करतात एवढं सांगूनही मला कळत नाही। तर तसं काही होऊ नये ही तुमची इच्छा, यासाठी मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे। आणि त्याचबरोबर डॉक्टरी सल्ल्यानुसार जे काही टॅबलेट्स नंतर चालू ठेवायच्या असतात त्या तुम्ही चालू ठेवा। आणि अशासाठी म्हणून सल्ला घेण्यासाठी काहीही गरज पडली तर तुम्ही कधीही आनंद हॉस्पिटलला भेट द्या। नमस्कार।